मोबाईल वापरणं खरंच सेफ आहे का, किंवा यामध्ये आपली प्रायव्हसी जपली जाते का? सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणते क्राईम असे घडले जातात? इंस्टाग्राम अकाउंट हॅक होतं आहे, तर इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्या तात्काळ काय केलं पाहिजे? नुकतंच आत्ता मला वाटते सातारा लोकल ब्रँच आहे, क्राईम ब्रँच LCB यांनी अनकव्हर केले हे इलिगल इंटरनॅशनल कॉल सेंटर होतं. कोरेगावमधला एक सुभाषनगर नावाचा एरिया आहे, तिथल्या एका अपार्टमेंटमधून हे सगळे ऑपरेशन्स ते कंडक्ट करत होते. त्यानंतर एक सवय लागली आपल्याला की व्हॉट्सॲपवर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला लिंक येतात आणि आपल्याला घाई असते की ती लिंक ओपन करून पाहिजे. मोबाईलमध्ये कोणतेही ॲप इन्स्टॉल करतात रँडम, पण त्या ॲपसोबत फक्त ॲपचा डेटा डाउनलोड होतोय का, आणि त्यांना सलग 4 तास व्हिडिओ कॉलवर स्टक करून ठेवण्यात आलं. 4 तास, जोपर्यंत त्यांच्या बँकेच्या अकाउंटमधून सगळे पैसे नाही काढून घेण्यात आले तोपर्यंत. आज आपण अशा जगात जगतोय की जिथे आपल्या हातातला मोबाईल फक्त मोबाईल राहिलेला नाही आहे, तर आपले बँकिंग व्यवहार, आपले फोटो, आपले व्हिडिओ, आपले डॉक्युमेंट्स, जवळजवळ आपलं सगळंच काही डिजिटल झालं आहे. आणि या सगळ्यात दुसरी एक बाजू समोर येते ती म्हणजे सायबर क्राईम. नमस्कार, मी प्रेम डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहे की ज्याने करिअर म्हणून एक वेगळी वाट निवडली, स्वतःचं अस्तित्व तयार केलं. ती व्यक्ती म्हणजे विक्रम हंकारे सर. चला तर मग आज आपण स्कायलाईनचे संस्थापक श्री विक्रम हंकारे सरांना भेटून त्यांच्याकडून त्यांचा जीवन प्रवास, त्याचबरोबर स्कायलाईन या संस्थेविषयी माहिती जाणून घेऊया. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग प्रेम. प्लीज, काय म्हणतोस प्रेम? सर, परवा मला एक बँकेचा SMS आला होता की तुमची KYC अपडेट नाही आहे, तर आम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची KYC अपडेट करा म्हणून. मी त्या लिंकवर क्लिक केलं, पण केल्या मला एक OTP आला. मला थोडी शंका आली, मी तर काय OTP टाकला नाही. मला सरांना जाऊन भेटलं पाहिजे. पण जर सर मी तो OTP टाकला असता तर? सर्वात आधी तू OTP सांगितला नाहीस यासाठी तुझं अभिनंदन. बाकी तुला मी सगळं सांगतो. चल आजच्या खरं तर प्रेम OTP हा बऱ्याच उद्देशासाठी वापरला जाऊ शकतो. एखाद्या वेळेस अकाउंट लॉग इनसाठी किंवा मग पेमेंट किंवा UPIच्या याच्यासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो. म्हणजे आता रिसेंट KYC अपडेट म्हणून जे चाललेलं आहे सगळीकडे न्यूज चॅनल्समध्ये की KYC अपडेट करा, KYC अपडेट करा. हे कशासाठी? तर तुमचं ऑथेंटिकेशन चेक करण्यासाठी, तुमची इंटिग्रिटी चेक करण्यासाठी. बरं झालं तू OTP शेअर केला नाहीस, नाहीतर तुझा सगळा ॲक्सेस त्या फ्रॉडस्टरकडे गेला असता. सर, आता आज हे माझ्याबद्दल घडलं, पण अशा गोष्टी अनेक जणांवर घडतात, तर त्यांनी दक्षता कशी घेतली पाहिजे, किंवा आपला सर्वसामान्य माणूस नेमका चुकतो कुठं? खऱ्या अर्थाने काय होतं की सायबर गुन्हेगार हे संगणक हॅक किंवा कम्प्युटर हॅक करण्यापेक्षा माणसाचे इमोशन्स, माणसाचं ब्रेन हॅक करतं. त्यांच्या भावनांचा फायदा घेतला जातो. सगळ्यात पहिली चूक ही आहे की ते घाईत निर्णय घेतात. म्हणजे समजा एखादा फोन आला की तुमचं खातं 3 मिनिटात बंद होणार आहे, मग घाबरून आपण लगेच त्या लिंकवर क्लिक करतो आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी 2 मिनटं थांबा आणि खात्री करा की हा खरंच बँकेकडून आलेला आहे का नाही आहे. नंतर आपण काय करतो, कोणावरही सहज विश्वास ठेवतो. कोणी म्हणतं मी बँकेतून बोलतोय, कोणी म्हणतं मी सायबर पोलीस म्हणून बोलतोय, मी KYC डिपार्टमेंटमधून बोलतोय. फक्त आवाज ऐकून आपण विश्वास ठेवतो. म्हणजे हे कायम लक्षात ठेवा की ओळख पडताळल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नका. बरेच जणांना माहीत नाही आहे, कारण जरी आपलं सामान्य माणसांचं टेक्निकल नॉलेज वाढलं असेल तरी सुद्धा ते खरंच सिक्युअरली ह्या गोष्टी पाहू शकत नाहीत की आपण वापरतोय त्या गोष्टी खरंच सिक्युअर आहेत का, आपण कोणाला बळी तर पडू शकणार नाही आहे. म्हणजे आज तुम्ही इतके एज्युकेटेड असून सुद्धा KYCचा स्कॅम होता राहिला तुमच्यासोबत. मग असे सर्वसामान्य माणसांना OTP म्हणजे काय, पिन म्हणजे काय, पासवर्ड म्हणजे काय हे माहीत नसतं. म्हणून ते काय करतात की अनेक लोक फार सहजपणे OTP सांगताना मी पाहिले. म्हणजे OTP असं दिला नाही गेला पाहिजे. त्यानंतर एक सवय लागली आपल्याला की व्हॉट्सॲपवर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला लिंक येतात आणि आपल्याला घाई असते की ती लिंक ओपन करून पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिक बिल पेंडिंग आहे, कुरिअर आलं आहे तुमचं, किंवा KYC अपडेट आहे की आपण लगेच त्याच्यावर क्लिक करतो. क्युरिओसिटी आहे ही.
म्हणजे ही आपण केल्या नाही पाहिजे, आपण पाहिले पाहिजेत की म्हणजे अशा लिंकवर क्लिक केलं तर मोबाईलमध्ये मालवेअर्स येऊ शकतात, व्हायरसेस येऊ शकतात. किंवा मग आणखी असं सांगता येईल की सामान्य माणसं ही लोभाला पण फार बळी पडतात. की समजा एक मेसेज आला तुम्हाला की 10,000 रुपये गुंतवा आणि एका महिन्यात 1,00,000 रुपये कमवा. असं जगात होतं का कुठे? कुठेच होत नाही. म्हणजे खूप चांगली वाटणारी ऑफर बहुतेक वेळा फसवणूक असते सामान्य माणसाची. म्हणून हे आपण खात्री केली पाहिजे की आपण लोभाला बळी नाही पडलं पाहिजे. किंवा तुम्हाला लॉटरी लागली आहे किंवा तुमचं कुरिअर आलंय, तुम्हाला हे गिफ्ट या कंपनीने पाठवलंय. आणखी एक गोष्ट मला सांगावी वाटते की मोबाईलमध्ये कोणतेही ॲप इन्स्टॉल करतात रँडम. म्हणजे बरेच आज लहान मुलं असतात प्रत्येकाच्या घरात. लहान मुलांचं रडणं बंद करायचं असेल की आपण त्यांना मोबाईलचं आमिष देतो, त्यांना यूट्यूब लावून देतो, ते व्हिडिओज बघतात. ते मुलं जसे मोठे होत राहतात तसे ते इम्प्रूव्हमेंट दाखवतात, ॲप डाउनलोड करतात, गेमिंगचे ॲप डाउनलोड करतात, इन्स्टॉल करतात, काही एज्युकेशनल ॲप असतात. पण त्या ॲपसोबत फक्त ॲपचा डेटा डाउनलोड होतोय का? इन्स्टॉल करताना तुम्ही त्याच्यासोबत आलेले .apk फाईल्स, मालवेअर असलेल्या फाईल्स ज्या इन्फेक्ट करू शकतात तुम्हाला, ते सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्याच्या अगोदर त्याचे सोर्सेस ऑथेंटिक आहेत का हे पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. आणखी सामान्य माणसांची एक मोठी चूक होती की वीक पासवर्ड वापरतात. म्हणजे की 123456 Satara@123 किंवा जन्मतारीख किंवा गाडीचा नंबर किंवा मुलाची बर्थ डेट, बायकोची बर्थ डेट आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि आपण सोशल मीडियावर ह्या पहिलेच गोष्टी एक्सपोज केलेल्या असतात. हो. म्हणजे बर्थडेला स्टेटस ठेवतो आपण, लग्नाचे इव्हेंटचे स्टेटस ठेवतो, बायकोच्या बर्थडेला तिचा स्टेटस ठेवतो. म्हणजे आपण आपला डेटा स्वतःहून सगळ्यांना एक्सपोज करत असतो. म्हणून बिग पासवर्ड ठेवणे पण फार अवघड आहे. तर सर तुम्ही जे आत्ता उत्तर दिलं मला, त्याच्यातनं मला असं वाटायला लागलं की मोबाईल वापरणं खरंच सेफ आहे का, किंवा यामध्ये आपली प्रायव्हसी जपली जाते का? माझं काय म्हणणं आहे की मोबाईल हा सिक्युअरच असतो, पण मोबाईलमध्ये कुठल्या वल्नरॅबिलिटीज आहेत त्या सामान्य माणसाच्या विचार करण्याच्या पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे एज्युकेशन लोकसुद्धा याला बळी पडतात. मोबाईल वापरताना आपण काही गोष्टी काटेकोरपणे पालन केल्या पाहिजे. की आपण मोबाईलमध्ये कुठलेही ऑथेंटिक ॲप्लिकेशन्स फक्त इन्स्टॉल केले पाहिजे जे गरजेचे आणि वापराचे आहेत. आपण काय करतो, ॲप इन्स्टॉल केला, एखादा साधा टॉर्च ॲप जरी आपण इन्स्टॉल केला तर त्याला गॅलरीचं, लोकेशनचं आणि वेगवेगळ्या रिसोर्सेसचा आपण त्याला ॲक्सेस देतो. म्हणजे तुम्ही वल्नरेबल आहात. बऱ्याच वेळा असं होतं की ॲप्लिकेशन सारख्या ॲप्लिकेशन्सला गॅलरीच्या ॲक्सेसची गरज काय? बरोबर आहे. खरं तरी फार अवघड आहे. नाही, मी असं बऱ्याच वेळा बघितलं की आम्ही जेव्हा काही ऑनलाईन गोष्टी मागवतो तेव्हा ती गॅलरी ॲक्सेस मागतात. तर हे चुकीचं आहे पूर्णपणे. बरोबर आहे. तर नेमकं मग त्याबद्दल काय केलं पाहिजे? ती मुलांनी गॅलरी ॲक्सेस दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? मुलांपेक्षा मी सर्वांनाच हे सांगेल की ज्या ॲप्लिकेशन ज्या टास्कसाठी डिझाईन केले त्या टास्कसाठीच तुम्ही उपयोग करू शकता आणि तेवढेच लिमिटेड ॲक्सेस तुम्ही देऊ शकता. किंवा ॲप्लिकेशन वापरताना फक्त व्हाईल युझिंग ॲप्लिकेशन त्यावेळेस तुम्ही ॲक्सेस देऊ शकता. कधी कधी आपल्याला गरज असते की लोकेशन कळवण्याची, तर व्हॉट्सॲपवर तुम्ही लोकेशन पाठवता, करंट लाईव्ह. पुढच्याला कळतं की बुवा तुम्ही कुठे पोहोचलात, किती वेळ लागणार आहे, किती लांब आहात. घरची आपली काळजी करत असतात लांब गेला असेल तर अशा वेळेस तुम्ही वापरणं गरजेचं आहे. पण विनाकारण कुठलं तरी ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केले आणि ते तुम्हाला गॅलरीचा ॲक्सेस मागत असेल, मायक्रोफोनचा ॲक्सेस मागत असेल, कॅमेराचा ॲक्सेस मागत असेल तर तुम्ही वल्नरेबल आहात. म्हणजे तुम्हाला माहिती नसताना तुमचा कॅमेरा वापरला जाऊ शकतो, तुमचा आवाज रेकॉर्ड केला जाऊ शकतो, तुमच्या गॅलरीमधल्या सगळ्या फोटोजचा ॲक्सेस तुम्ही त्या ॲप्लिकेशनला देऊ शकता. ओके. त्यामुळे आता सायबर क्राईम जास्तीत जास्त वाढलेले आहेत. आता त्याच्या अंतर्गतच असं आहे की सर, सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणते क्राईम असे घडले जातात? याची व्याप्ती फार मोठी आहे, खूप असं याच्यात सांगता नाही येणार. पण सायबर क्राईमची पण अशी म्हणजे एक IT ॲक्टमध्ये सुद्धा दिली नाही. पण सायबर क्राईम असे गुन्हे की ज्यामध्ये डिजिटल डिव्हायसेसचा वापर करून किंवा जे क्राईम्स
परंपरागत गुन्हे जे करत आलो आपण, म्हणजे करत आलेत गुन्हेगार, त्याला शह देऊन आत्ता नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो क्राईम कमिट करण्यासाठी. नवीन नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे आजकाल माझ्यासारखे बरेच जे लोक इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसमध्ये काम करतात, शिकवतात, म्हणजे आम्ही अवाक होतो की क्रिमिनलकडून आम्ही शिकत गेलोय की असं सुद्धा क्राईम होऊ शकतो का. म्हणजे क्रिमिनल्स नवीन नवीन मोडस ऑपरँडी इन्व्हेंट करतात आणि मग आपल्याला कळतं इन्व्हेस्टिगेशनमध्ये की हा गुन्हा असा झालेला आहे. म्हणजे सायबर क्राईम्स म्हणजे टेक्नॉलॉजी वापरून केलेले गुन्हे. आज 10 पैकी किंवा प्रत्येक तिसरा क्राईम जो FIR लॉन्च होता आपल्या भारतामध्ये तो सायबर क्राईम. बरं. इतकं क्रुशियल आहे सर. तर सर आत्ता ही एवढी माहिती ऐकून तुमच्याकडून मला असा प्रश्न पडला आहे की तुम्ही हे करिअर कसं काय निवडलं? मी फॉरेन्सिक सायन्स हा महाराष्ट्रात ज्यावेळेस पहिल्यांदा कोर्स चालू झाला तो शासनाने त्यांच्या 3 इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमध्ये चालू केला. पहिलं मुंबईत, दुसरं संभाजीनगर, त्यावेळेस औरंगाबाद होता आणि नागपूर इथे. आणि अचानक पेपरला बातमी आली, माझे मामा तिथे डीन होते औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. त्यांनी फोन केला मला की असा असा कोर्स इथे गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये चालू होतं, तर आमची इच्छा आहे की तू जॉईन कर. कारण लहानपणापासून त्यांना माहिती होतं की इन्व्हेस्टिगेशनची, प्रश्न विचारण्याची, सत्यता जाणून घेण्याची माझ्यात फार क्युरिओसिटी होती. मग त्यांना असं वाटलं की माझी पूर्ण प्रोफाईल त्याला मॅच होते, म्हणून ते म्हणले की थोडं इंटरेस्टिंग पण आहे, तर आपलं एक फॅमिलीचं कोणतरी याच्यात पण पुढे गेलं पाहिजे. आणि मला खरंच इंटरेस्ट होता. म्हणजे लहानपणी आमच्या पोलीस टाइम्स हा एक पेपर यायचा, न्यूजपेपर यायचा. तर आम्ही कुठे शेताकडे जाताना, आईच्या गावाकडे जाताना, मामाकडे जाताना बाबांना मी आग्रह करायचो मला पोलीस टाइम पेपर द्या, पोलीस टाइम पेपर द्या. मग असं मी 2009ला ॲडमिशन घेतलं. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण फॉरेन्सिक सायन्समध्ये, ज्यामध्ये सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटिव्ह टेक्निक शिकवल्या जातात प्रत्येक विषयातल्या, ते मी 5 वर्ष तिथे शिक्षण घेतलं. डिस्टिंक्शनमध्ये पासआउट केलं आणि खूप चांगल्या केसेस मी सॉल्व करून दिल्या. आमच्या इंटर्नशिप CBI सारख्या रेप्युटेड लॅबोरेटरीजमध्ये झाल्या दिल्लीला. CID पाषाण रोडला आम्ही अनसॉल्व केसेस आम्ही सॉल्व करून दिल्या ड्युरिंग आमच्या MSCच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जर्नीमध्येच. म्हणजे 10-12 एक्सपर्ट्सनी सॉल्व होत नव्हत्या त्या आम्ही सहजपणे सॉल्व करून दिल्या. आणि आम्ही महाराष्ट्रातली पहिली बॅच आहोत जी फॉरेन्सिक सायन्समध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालो. ओके. म्हणजे ती 5 वर्ष झाली. आणि नंतरची 12 वर्ष मी टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे. मी रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला प्राध्यापक म्हणून काम करतो फॉरेन्सिक सायन्स विभागामध्ये. सध्या मी कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतो. ओके. तर ती 12 वर्ष आणि ही शिकत असतानाची 5 वर्ष, असं 17 वर्षांचा अनुभव मला सांगतो की आज आपण जे अकॅडमिक्समध्ये शिकवतो, क्लासरूम्समध्ये जे शिकवतो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स, आपण थेरीज, सगळ्या गोष्टी करतो आणि कितीतरी वर्ष शिकवतो आपण, तरी सुद्धा काहीतरी कमी राहते. इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युअल रिक्वायरमेंट काय, कुठल्या स्किल्स गरजेच्या आहेत, मुलांना ह्या मेंटरिंगची सुद्धा गरज आहे. मुलांना माहीत नाही, पालकांना माहीत नाही की पुढे इंडस्ट्री रिक्वायरमेंट्स काय आहेत. आणि ह्या क्षेत्रामध्ये पहिलेपासून इंटरेस्ट होता आणि मला वाटलं की फ्युचर स्किल्स ज्या येतील आणि Tier 2 सिटीजमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचे असे नॅशनल सेटअप देऊन, कॉर्पोरेट लुक करून, म्हणजे कॉर्पोरेट सेटअप करून मुलांना 100% हँड्स ऑन प्रॅक्टिकल ट्रेनिंग्स देऊन त्यांना जॉब रेडी बनवणं, त्यांना मार्केट रेडी बनवणं आणि मुलं पास झाल्या त्यांच्या हातात आपण जॉब्स देणं, ते फ्युचर स्किल्स त्यांच्यात डेव्हलप करणं. साताऱ्यासारख्या शहरामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. हे स्वप्न आम्ही पाहिलं आणि हे स्कायलाईनच्या माध्यमातून आम्ही इथे उतरवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे त्या 17 वर्षांचा कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्सपिरियन्सचा आउटकम आहे की आपल्याला आता काय केलं पाहिजे. ओके. माझं आव्हान आहे प्रत्येक इन्स्टिट्यूशन्सला, कॉलेजेसला, सातारा जिल्ह्यातल्या किंवा प्रत्येकालाच की स्किल ड्रिव्हन एज्युकेशन आपण दिलं पाहिजे आणि इंडस्ट्री रिक्वायर्ड एज्युकेशन आपण दिलं पाहिजे. आणि मुलांचे स्किल सेट्स त्यांना अपस्किल करणं, त्यांना मेंटरिंग करणं आणि थेरीजपेक्षा जास्त तुम्ही प्रॅक्टिकल हँड्स ऑन देणं हे फार गरजेचं आहे. ओके. आता सर
फॉरेन्सिक हा शब्द मी गेले बरेच वर्षाला ऐकतोय, आत्ता पण तुमच्याकडून ऐकला मी फॉरेन्सिक सायन्स म्हणून. तर फॉरेन्सिक सायन्स म्हणजे नेमकं काय? फॉरेन्सिक सायन्स ही फार मोठी टर्मिनॉलॉजी आहे. फॉरेन्सिक सायन्स मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटिव्ह टेक्निक्स त्या कुठल्याही विषयातल्या असतात कशासाठी वापरल्या जातात, तर गुन्हेगारापर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणजे विज्ञानातील म्हणजे सायंटिफिक प्रिन्सिपल असतील, प्युअर सायन्सचे असतील, फिजिकल सायन्स, कम्प्युटेशनल सायन्स, कुठल्याही सायन्सचे जे ॲप्लिकेशन इन्व्हेस्टिगेशनसाठी वापरले जातात, त्या सगळ्या ॲप्लिकेशनला एकत्र करून एक सब्जेक्ट जो तयार झाला आहे त्या सब्जेक्टला फॉरेन्सिक सायन्स म्हणतात. ओके. यामध्ये आम्ही वैज्ञानिकदृष्ट्या गुन्हेगारापर्यंत कसं पोहोचायचं आणि त्यासाठी लागणारे पुरावे कसे शोधायचे, ते संकलित कसे करायचे, त्यांच्यावर प्रोसेस कशी करायची, ॲनालिसिस कशी करायची आणि ते कोर्टरूममध्ये सादर करायचे आणि जजला आणि तिथल्या प्रॉसिक्युशनला हे पुरावे स्पष्ट करून सांगायचे, पटवून द्यायचे आणि त्यानंतर त्या ज्या केस आहेत त्या कन्व्हिक्शनपर्यंत नेण्याची ही सगळी जबाबदारी फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्टची आहे किंवा ह्या विषयाच्या अंतर्गत ह्या गोष्टी आपण करू शकतो. ओके. आता तुम्ही जी माहिती सांगितली ते आत्तापर्यंत आम्ही एक CID म्हणून एक लागतात त्याच्यामध्ये बघत आलो की ते कसे इन्व्हेस्टिगेशन करतात, काय करतात. तर तशाच काय गोष्टी इथं आहेत पूर्णपणे 100%. किंवा CID मध्ये तरी त्यांना पूर्ण व्याप्ती दाखवता येत नाही फॉरेन्सिक सायन्सची, पण फार ट्रेस एव्हिडन्सपासून आम्ही गुन्हेगारापर्यंत पोहोचलो असे बरेच किस्से आहेत, बरेच केस स्टडीज आहेत आमच्या. एका हेअर सॅम्पलहून सुद्धा आम्ही क्रिमिनलच्या DNA प्रोफायलिंग करून, मॅचेस करून, कम्पॅरिझन करून कोर्टामध्ये हे सिद्ध केले की हा क्रिमिनल त्यावेळेस सीन ऑफ क्राईमवर होता आणि हा गुन्ह्यामध्ये सामील असू शकतो. ओके. असे काही बॅकग्राऊंड्स फार स्ट्रॉंग आहेत फॉरेन्सिक सायन्सचे. आणि आजकाल भारतीय न्याय संहितेमध्ये पण अशी तरतूद करण्यात आली की ज्यांची शिक्षा किंवा जे हिनियस क्राईम आहेत भारतामध्ये त्यांची जी इन्व्हेस्टिगेशन आहे हे फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्ट्सची मदत घ्यावीच लागेल, हे मॅन्डेटरी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्ट्स ते डील करतील, सीन ऑफ क्राईमवर जाऊन एव्हिडन्स कलेक्ट करतील, ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजला पाठवतील, तिथे ॲनालिसिस होईल आणि मग ते रिपोर्ट्सवर नवीन डायरेक्शन्स मिळतील. जे हिनियस क्राईम आहेत हे BNS मध्ये आत्ता आपण अमेंड केलेलं आहे. ओके. येस. तुम्ही उत्तरामध्ये मग अशी स्कायलाईन या संस्थेचं तुमचं नाव घेतलं. येस. तर स्कायलाईनमध्ये नेमकं काय काय चालतं किंवा तिथं ॲडमिशन घेण्याची आपली पात्रता काय आहे? सर, प्रामुख्याने आपण आत्ता स्कायलाईन हे सेंटर ऑफ एक्सलन्स हे छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्था या संस्थेच्या अंतर्गत एक हाय स्किल ट्रेनिंग सेंटर आपण इथे उभं केलं आहे. याचा ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला सांगितलं आहे की साताऱ्यासारख्या Tier 2 सिटीजमधले जे हुशार तडफदार मुलं आहेत ज्यांना अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये गेल्याशिवाय, त्यांना एक करेक्ट मेंटरशिप करणं, त्यांना ग्लोबल सर्टिफिकेशन्स देणं, त्यांना लोकल टू ग्लोबल शाईन करण्यासाठी मदत करणं, त्यांना जॉब्स मिळवून देणं ही आमची कमिटमेंट आहे साताऱ्यासारख्या ठिकाणच्या Tier 2 सिटीजमध्ये सुद्धा. आणि हे आमचं क्लिअर ऑब्जेक्टिव्ह आहे सर. म्हणजे शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची मुलं असतील जे हुशार असतात पण त्यांना ह्या संधी माहिती नसतात किंवा साताऱ्यासारख्या शहरांमध्ये ह्या संधी उपलब्ध नसतात, मग अशा सगळ्या गरजवंत मुलांना जे हुशार असून अपॉर्च्युनिटीजच्या शोधात आहेत त्यांची सगळी स्वप्न स्कायलाईन पूर्ण करेल असं मी तुम्हाला एक आश्वासन देतो. ओके. आता सर, याच्याबद्दल अजूनही मुलांना असं वाटतं की पुण्यात किंवा मुंबईत जावं, पण आता आपल्या सातारमध्ये चालू झाले, पण याचा अवेअरनेस वाढावा ह्यासाठी आपण काही कॅम्प वगैरे घेतो आपण? 100% सर. आता मी अवेअरनेस ड्राईव्ह करणार आहोत. कम्युनिटी आउटरीचचे आमचे बरेच प्रोग्राम्स आम्ही आता प्लॅन केले आहेत, ज्यामध्ये विविध शाळा, कॉलेजेस, ज्युनियर कॉलेजेस, टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स ह्या सगळ्यांना व्हिजिट्स, त्यांना फ्री सेमिनार्स आम्ही देणार आहोत की आणि रोड शोज असतील ह्या माध्यमातून, अवेअरनेस कॅम्पेन्सच्या माध्यमातून जागोजागी कसा अवेअरनेस करता येईल, आपल्याला सामान्य माणसांपर्यंत ह्या गोष्टी कशा पोहोचवता येतील ह्या अतिशय सहज पद्धतीने आम्ही आता प्लॅन केलेल्या आहेत. तर आम्ही त्यानुसार आता आम्ही सगळे गोष्टी करणार आहोत. सर, मी आता बऱ्याच वेळा बघितलं आहे की इंस्टाग्राम अकाउंट हॅक होतं आहे. तर इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्या
तात्काळ काय केलं पाहिजे? कुठले अकाउंट हॅक झालं असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही 1930 किंवा 1945ला इन्स्टंटली कॉल केला पाहिजे. म्हणजे समजा जर तुमच्यासोबत फायनान्शियल फ्रॉड झाला, तुमच्या अकाउंटमधून पैसे गेले कुठल्याही कारणामुळे, तर तुम्ही 1930ला तात्काळ कॉल केला पाहिजे. म्हणजे तुमच्या अकाउंटमधले पैसे त्या क्रिमिनलच्या अकाउंटमध्ये गेले असतील. 1930ला तुम्ही सांगितलं की माझ्या अशा अशा गोष्टी अकाउंटमधून एवढे 5 लाख रुपये माझ्या डिडक्ट झालेत, मला असा असा कॉल आला होता, माझ्यासोबत स्कॅम झालं आहे. त्यासाठी तुम्हाला त्याचे ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स जतन करून ठेवावे लागतील, त्याचे स्क्रीनशॉट्स काढावे लागतील. तुमचे बँक अकाउंट, त्याचा बँक अकाउंट तुम्हाला 1930वर शेअर करावा लागेल. आणि जर हे पैसे वाचवायचे असतील तर एक फार मोठा रूल आहे, सिम्पल आहे पण गोल्डन आवर म्हणून एक आहे. म्हणजे 1 तासाच्या आत, म्हणजे तुमच्यासोबत ही घटना घडली आणि तुम्हाला लगेच कळलं की आपल्यासोबत स्कॅम झालं की तुम्ही लगेच 1930ला कॉल केला पाहिजे. गोल्डन आवरमध्ये होतं काय की ज्यावेळेस ह्या नॅशनल सायबर क्राईम पोर्टलला ह्या गोष्टी कळतात त्यावेळेस ज्या अकाउंटवर पैसे गेलेत त्याच अकाउंटला फ्रीज केलं जातं. म्हणजे क्रिमिनलच्या अकाउंटवरून दुसरे व्यवहार थांबवले जातात, गोठवले जातात. आणि मग त्यानंतर तुम्हाला FIR लॉन्च करावी लागते सायबर पोलीस स्टेशनमध्ये. मग काही फॉर्म्स भरून द्यावे लागतात, तुमचे पॅन कार्ड्स, तुमचे डिटेल्स, आणि त्यानंतर मग ते पैसे परत येण्याची प्रक्रिया चालू होते. ओके. आणि जर तुम्ही जितका जास्त उशीर कराल तितके तुमचे पैसे परत मिळण्याचे चान्सेस कमी होतात. म्हणजे क्रिमिनल्स काय करतात की समजा 5 लाख रुपये आहेत तर 50-50 हजार वेगवेगळ्या अकाउंट्सवर ट्रान्सफर करू शकतात, विड्रॉ करू शकतात. पण त्या क्रिमिनलचा अकाउंट जर फ्रीज झाला असेल तर तो त्या पैशांना काही करू शकत नाही. मग ह्या गोष्टी पण सामान्य माणसांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि इंस्टाग्राम हॅक झालं, व्हॉट्सॲप हॅक झालं, कधी कधी आपल्या चुकांमुळे होतं. आपण OTP सांगतो किंवा फेक लॉग इन पेजवर आपण आपले ID पासवर्ड्स टाकतो, त्यामुळे क्रिमिनल्सकडे तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स जातात आणि मग हॅकर्स त्याचा पूर्णपणे फायदा उचलतात. मग अशा केसेसमध्ये जर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जात असेल किंवा तुमच्या फोटोजचा मिसयूज होत असेल तर 1945ला तुम्ही कॉल केला पाहिजे इमिडिएटली, 1945ला. आणि नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तुम्ही माहिती भरली पाहिजे. त्यांना पण एक पोर्टल आहे, वेबसाईट आहे, त्याला लॉग इन करून तुमचे OTPनुसार तुमचे लॉग इन पासवर्ड तयार करून तुम्हाला ती गुन्ह्याची माहिती दिली पाहिजे. इन्स्टंटली या गोष्टी केल्या तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. अन्यथा एकदा पैसे गेले की गेले. ओके. विषय आहे. तसं हे हॅकिंगबद्दल बोलतोय आपण, हॅकिंग करणारा गुन्हेगार ठरतो का? 100% सर. आपल्याकडे IT ॲक्ट 2000 आहे, जी आपल्या म्हणजे ॲक्च्युली त्याची संकल्पनाच ही आहे की सायबर क्राईम्सवर आपण कसं रेस्ट्रिक्शन्स आणले पाहिजे. कारण तुम्ही पाहत असाल की IT ॲक्ट 2000ला आपल्याकडे इन्फोर्समध्ये आली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. ती 2008ला कॉम्प्रिहेन्सिव्हली अमेंड झाली. कारण आपण भारत हा आधुनिकतेकडे वाटचाल करतोय आणि डिजिटल इन्व्हायरमेंट खूप रॅपिडली चेंज होताना पाहतोय, जलद गतीने सगळं चेंज होताना आपण पाहतोय. म्हणून जितकी टेक्नॉलॉजी आपण वापरतोय त्या टेक्नॉलॉजीचा गैरफायदा घेऊन क्रिमिनल्स क्राईम कंडक्ट करतात. सांगण्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक डिजिटल क्राईम किंवा सायबर क्राईम याला लीगल रिकग्निशन प्रोव्हाइड करणारी एक ॲक्ट आहे आपल्याकडे, त्याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट म्हणतो. आणि ह्यानुसार BNS IPC मधले पण काही सेक्शन्स त्यांच्यावर लागू शकतात. पण हॅकिंग जी करतो आपण, जी हॅकिंग म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो. म्हणजे एखादा संगणक असेल, मोबाईल असेल, वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाउंटमध्ये ओनरच्या परवानगीशिवाय जर तुम्ही प्रवेश मिळवत असाल किंवा त्यावरील माहितीमध्ये बदल करत असाल इंटेन्शनली, तर त्याला हॅकिंग म्हणतो आपण. सर, 2 प्रकारचे हॅकर असतात. म्हणजे सर्वच हॅकर्स हे बेकायदेशीर आहेत असं मी म्हणत नाही. पहिला आहे व्हाईट हॅट हॅकर, ज्याला आपण इथिकल हॅकर पण म्हणतो. आणि त्यांचं काम आहे की कंपनीच्या परवानगीने त्याची सिक्युरिटी तपासणे, काय वल्नरॅबिलिटीज असतील तर त्या शोधणे, त्याच्यासाठी त्यांना काही सिक्युरिटी मेजर्स इम्प्लिमेंट करणे,
किंवा ते दूर करण्यास मदत करतात. आणि ब्लॅक हॅट हॅकर जे आहेत हे 100% गुन्हेगार असतात. हे म्हणजे ऑनलाईन पैसे चोरणे, कुठलाही डेटा चोरी करणे किंवा फसवणूक करणे, फ्रॉड करणे, हा त्यांचा मूळ उद्देश असतो. म्हणून हॅकर म्हणजे गुन्हेगारच असतो असं नाही आहे. ओके. हे 2 प्रकार आहेत त्यांचे. तर सर आत्ता आपल्या सातारमध्ये एक घटना घडली की आपल्या इथं बसून अमेरिकेतल्या नागरिकांना फोन करून काय पैसे मागणे असेल किंवा त्यांना अनेक प्रकारच्या मागणी करणे असेल, तर त्याबद्दल काय सांगाल मला? नुकतंच आत्ता मला वाटते सातारा लोकल ब्रँच आहे, क्राईम ब्रँच LCB यांनी अनकव्हर केले. हे इलिगल इंटरनॅशनल कॉल सेंटर होतं आणि कोरेगावमधला एक सुभाषनगर नावाचा एरिया आहे, तिथल्या एका अपार्टमेंटमधून हे सगळे ऑपरेशन्स ते कंडक्ट करत होते. आणि यांचं जे टार्गेटेड होते ते अमेरिकन सिटिझन्स होते. आणि जी पद्धत होती त्यांची ती होती डिजिटल अरेस्ट. म्हणजे डिजिटल अरेस्ट म्हणजे की मी पोलिसातून बोलतोय, मी CBI मधून बोलतोय, मी FBI मधून बोलतोय, तुमच्या विरोधात हा गुन्हा आहे, आम्हाला हे पुरावे सापडलेले आहेत. आणि मला वाटतं की आत्ता पुण्यामध्ये एका 80 years old मॅन, 80 वर्षांचा वृद्ध माणूस होता, त्याच्याकडून 50 लाख रुपये डिजिटल अरेस्ट म्हणून काढण्यात आले. आणि त्यांना सलग 4 तास व्हिडिओ कॉलवर स्टक करून ठेवण्यात आलं. 4 तास, जोपर्यंत त्यांच्या बँकेच्या अकाउंटमधून सगळे पैसे नाही काढून घेण्यात आले तोपर्यंत. म्हणजे तुम्ही आज विचार करा की साताऱ्यासारख्या छोट्याशा तालुक्यांमध्ये सुद्धा, सातारा शहरातील वेगवेगळ्या कोरेगाव सारख्या ठिकाणाहून अमेरिकेच्या सिटिझन्सना टार्गेट केलं जातं. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मिलियन्स ऑफ रुपीज, डॉलर्समध्ये त्यांचे ट्रान्झॅक्शन्स केले जातात. 21 जणांना LCBने ह्यामध्ये पकडलेलं आहे, गँगला ह्या. आणि इनिशियल ॲक्शनमध्ये 5 जे संशयित आहेत त्यांना अटक करण्यात आली. जवळपास 35 लाखाचा ऐवज सुद्धा त्यांनी जप्त केलेला आहे. मला एक सांगायचं आहे प्रेम की डिजिटल क्राईम किंवा सायबर क्राईम्सला कुठल्याच बाउंड्रीज नसतात. म्हणजे कन्व्हेन्शनल क्राईममध्ये काय होतं की क्रिमिनल्स फिजिकली तिथे प्रेझेंट लागतो, म्हणजे जिथे गुन्हा घडत असतो तिथे तो फिजिकली प्रेझेंट असतो. पण सायबर क्रिमिनल्स हे लाखो किलोमीटर दूरपासून, हजारो किलोमीटर दूरपासून सुद्धा ह्या गोष्टी करू शकतात. म्हणून याला कुठल्या लिगल बाउंड्रीज नाही आहेत किंवा कुठले ज्युरिस्डिक्शन्स नाही आहेत, कुठल्या देशाच्या बाउंड्रीज नाही आहेत. तुम्ही ग्लोबली हे क्राईम कंडक्ट करू शकता. हे फार क्रुशियल आहे. म्हणून आज भारतामध्ये छोट्या छोट्या तालुका लेवलच्या छोट्या तालुक्यांमध्ये सुद्धा असे फेक कॉल सेंटर्स, इंटरनॅशनल स्कॅमर्स, या सगळ्यांचे खूप सिंडिकेशन मोठं झालेलं आहे आणि हे वाढतच चाललेलं आहे. ओके.